हॅलो एव्हरीवन, माझं नाव श्रुती मोहन पाटील. मी शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे B.Ed सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे. आज आपण वर्ग 8चा गणित विज्ञान हा विषय बघणार आहोत. आजचा आपला घटक आहे मानवनिर्मित पदार्थ. आता मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय, तर उपलब्ध होणाऱ्या पदार्थांवर विविध प्रकारची प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार करणे, त्यालाच काय म्हणतात, मानवनिर्मित पदार्थ. पण मानवनिर्मित पदार्थ बनवण्यासाठी आधी आपल्याला नैसर्गिक पदार्थ पाहिजे. नैसर्गिक पदार्थ म्हणजेच लाकूड कापूस याच्यापासून आपण ते काय झालं, नैसर्गिक पदार्थ झाले, त्याच्यावरून आपण मानवनिर्मित पदार्थ तयार करतो. तर आता आपण आपल्या दैनंदिन वापरामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू वापरतो. लाकूड, काच, प्लास्टिक, धागे, माती, रबर असे अनेक पदार्थांपासून बनलेले असतात. त्यापैकी लाकूड, खनिजे, पाणी यासारखे पदार्थ आपल्या नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात, म्हणून त्यांना नैसर्गिक पदार्थ असे म्हणतात. आणि त्यावरूनच आपण मानवनिर्मित पदार्थ तयार करतो. तर आज आपण बघूया प्लास्टिक. मानवनिर्मित पदार्थामध्ये पहिला प्रकार आहे आपला, पहिला पदार्थ आहे प्लास्टिक. प्लास्टिक म्हणजे काय, आयताकार गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवार्षिकांपासून बनलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजेच प्लास्टिक होय. सगळ्याच प्लास्टिकची रचना एकसारखी नसते. काहींची रचना रेखीव असते तर काहींची चक्राकार म्हणजेच गोलाकार वगैरे असते. उष्णतेच्या होणाऱ्या परिणामांमुळे आधारावर प्लास्टिकची 2 प्रकारे विभाजन होते. म्हणजे प्लास्टिक, आता बघा, प्लास्टिकच्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये कोणकोणत्या असतात, बकेट किंवा प्लेट वगैरे, प्लास्टिकच्या फायबरच्या प्लेट असतात ना आपल्या घरात. बकेट, फायबर, टेबल, खुर्ची प्लास्टिकची असतात ना. अशा अनेक वस्तू आपल्या दैनंदिन वापरामध्ये आपण त्या वापरत असतो. तर त्यातही 2 प्रकारचे प्लास्टिक असतात, एक थैलो प्लास्टिक आणि एक थैलो सेटिंग प्लास्टिक. आपण पहिले पाहू थैलो प्लास्टिक. याच्यात पहिला प्रकार आहे प्लास्टिकचा थर्मो प्लास्टिक. काय पहिला प्रकार, थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय की ज्या प्लास्टिकला आपण हवा तसा आकार देता येतो त्या प्लास्टिकला आपण थैलो प्लास्टिक असे म्हणतो. थैलो प्लास्टिकचे उदाहरण सांगायचे म्हटलं म्हणजे आता आपण पॉलिथिन, आपण भाजी वगैरे आणत जातो ते आपल्याला भाजीवाले देतात ते पॉलिथिन. सगळ्यांनी बघितले ना, ती पॉलिथिन कशी असते. आपण त्याला असा चोळामोळाही केला तरी त्याचा कसा आकार आपल्याला जसा पाहिजे तसा आपण करू शकतो. म्हणून त्या प्लास्टिकला आपण काय म्हणतो, थैलो प्लास्टिक. त्याची डेफिनेशन काय तयार होते, ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्याला आपण थैलो प्लास्टिक असे म्हणतो. त्याला आणखीन एक दुसरं नाव आहे उष्मामृद. याला दुसरं नाव काय म्हणतात, उष्मामृदू असे म्हणतात. याचे उदाहरण कोणते, पॉलिथिन, कंगवा, खेळणी, प्लास्टिकचे द्रोण, प्लेट्स, प्लास्टिकचे 2 प्लेट्स बघितले असेल तुम्ही, लग्नामध्ये यूज केले जातात ते इत्यादी. अशा प्रकारे आणखी थैलो प्लास्टिकचे उदाहरणे आहेत. आता आपण याचं तुम्हाला दाखवते मी चार्ट मध्ये. हे बघा, प्लास्टिक मध्ये काय आहे, आपण वस्तू बघतो, बकेटी, प्लेट, मग्गे, डब्बे दिलेले आहेत प्लास्टिकच्या वस्तू सगळ्या. आता आपण बघितला प्लास्टिकचा पहिला प्रकार थैलो प्लास्टिक म्हणजे काय. थैलो प्लास्टिक म्हणजे काय, त्या वस्तूंना जसं आपल्याला पाहिजे तसं आपण आकार देऊ शकतो. त्या वस्तू कोणत्या आहेत, त्या ह्या वाल्या थैलो प्लास्टिक है ना. थैलो प्लास्टिक कशा, प्लास्टिकची टोपी किंवा मग याच्यात दिलेले आहे हे पॉलिथिन, खेळणे, कंगवी, ते काय असतात, थैलो प्लास्टिकची उदाहरणे आहे ना. आणखीन त्याचा दुसरा एक प्रकार आहे प्लास्टिकचा, थर्मोसेटिंग प्लास्टिक.
थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजे काय की दुसरा प्रकार आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजे काय की प्लास्टिक असे प्लास्टिक की ज्या एखाद्या साच्यामध्ये टाकले एक विशिष्ट आकार देण्यात म्हणजे आकार प्राप्त झाला, त्याला एखादा विशिष्ट आकार प्राप्त झाला, त्याला पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही, त्याला आपण थर्मोसेटिंग प्लास्टिक असे म्हणतात. त्याचं आणखीन एक नाव आहे त्याला दुसरं उष्माणुदृढ. उष्माणुदृढ. उष्माणुदृढ हे काय थर्मोसेटिंग प्लास्टिकचे दुसरे नाव आहे. आता याचे उदाहरण काय सांगणार, याच्यात आपण कोणते उपयोग करू उदाहरणाचे. याच्यात मध्ये उपयोगात म्हणजेच काय आपले की घरातील विद्युत उपकरणे म्हणजे आपले इलेक्ट्रिकचे बटन्स वगैरे. थर्मोसेटिंग प्लास्टिक मध्ये आपण उदाहरण झालं तर इलेक्ट्रिकचे बटन, कुकरचे हँडल्स वगैरे. त्याचे कुकरचे हँडल म्हणजे त्याच्यावर जे ब्लॅक कलरचे आवरण असतात ना ते, हे त्या थर्मोसेटिंग प्लास्टिक मध्ये म्हणजे येतात, त्या प्रकारात येतात. कारण की ते आपण आता कुकरचा हँडल समजा घेतला आपण, तर त्याचा एकदा आकार सेट झाला त्याला आपण डबल आकार देऊ शकत नाही. त्याला गरम करा काही करा त्याचा आकार आपण बदलवू शकत नाही. ते काय असतं आपले थर्मोसेटिंग. आणि ज्या पदार्थांचा म्हणजे प्लास्टिकचे पदार्थ आपण त्याचा आपण म्हणजे त्या पदार्थांचा आकार बदलवू शकतो त्या वस्तूचा, त्याला आपण थर्मोसेटिंग प्लास्टिक असे म्हणतो. गुणधर्म कोणकोणते आहे. प्लास्टिक जंगत नाही, हा काय पहिला गुणधर्म आहे. प्लास्टिक जंगत नाही. आता बघितलं का कधी तुम्ही प्लास्टिकला जंगलेलं. लोखंड कसं पाण्याने ओलं वगैरे झालं तर त्याला जंग चढते, तसं प्लास्टिकला जंग चढत नाही आणि प्लास्टिक वर्षानुवर्ष टिकून राहते. हा झाला प्लास्टिकचा पहिला गुणधर्म. प्लास्टिकचा दुसरा गुणधर्म आहे प्लास्टिकचे विघटन होत नाही. म्हणजे प्लास्टिक कधी नष्ट होत नाही. आपण त्याला जाळा किंवा मग जमिनीत गाळा कुठेही काही टाका पण ते प्लास्टिक नष्ट होते का नाही. तर काय आहे हा दुसरा गुणधर्म आहे प्लास्टिकचा की प्लास्टिकचे विघटन होत नाही. तिसरा प्लास्टिकवर हवेचा किंवा आर्द्रतेचा, पाण्याचा, पावसाचा, उष्णतेचा काहीही परिणाम होत नाही. आता बघा आपण एखादं प्लास्टिक उन्हात ठेवून द्या, समजा एखादी बकेट उन्हात ठेवून द्या पाणी, तर ते काही फरक पडते का उन्हाचा त्याच्यावर नाही. किंवा पावसात ठेवून द्या, काही फरक पडते का नाही. त्याला असं काही त्याच्यावर परिणाम होत नाही. प्लास्टिकवर हवेचा, आर्द्रतेचा किंवा पाण्याचा, उन्हाचा काहीच त्याला हे होत नाही, परिणाम होत नाही. म्हणजेच आपला गुणधर्म आहे तिसरा प्लास्टिकचा की त्या प्लास्टिकवर हवेचा, आर्द्रतेचा, हवेच्या आर्द्रता किंवा उष्णता, पावसाचा परिणाम सहसा जशी होत नाही. नंतरचा आपला गुणधर्म आहे प्लास्टिकचा प्लास्टिक पासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनवता येतात. आता समजा तुम्ही प्लास्टिक बघितलेलं असेल समजा खेळणी वगैरे, तर आता समजा ते खेळणी त्याचा रियूज करून नवीन पदार्थ आपण बनवू शकतो ना, त्याचे नवीन रंग टाकून वगैरे नवीन वस्तू बनवू शकतो प्लास्टिक पासून. हा त्याचा चौथा गुणधर्म आहे. पुढचा गुणधर्म आहे आयताकार. या गुणधर्मापासून कोणताही आकार देता येतो. आता प्लास्टिकला आपण कोणताही आकार देऊ शकतो हवा तसा, तर त्याचा काय आयताकार हा त्याचा गुणधर्म आहे. त्या गुणधर्मामुळे त्याला कोणताही आकार पण देऊ शकतो. पुढचा गुणधर्म आहे की उष्णता आणि विद्युतचा दुर्वाहक. तर आपण बघितलंय की इलेक्ट्रिकच्या कामामध्ये प्लास्टिकचे बटन, स्विच बोर्ड्स वापरतात ना. का वापरतात, कारण की तो विद्युतचा दुर्वाहक आहे, त्यामुळे आपल्याला करंट वगैरे लागत नाही, म्हणून तो आपण वापरतो प्लास्टिक हा इलेक्ट्रिक मध्ये. म्हणजेच काय तर उष्णता आणि विद्युतचा दुर्वाहक आहे प्लास्टिक. तिसरा आहे वजनाने हलके असते. गुणधर्म प्लास्टिकचे तिसरे गुणधर्म आहे की ते वजनाने हलके असते, म्हणजे आपण त्याला कुठेही वाहून नेऊ शकतो. हा त्याचा आहे पुढचा गुणधर्म. अशा प्रकारे आपण प्लास्टिकचे गुणधर्म बघितले है ना. मग आज अशा प्रकारे आपण प्लास्टिकचे गुणधर्म पाहिलेले. पण प्लास्टिकचा पर्यावरणावर काय परिणाम होतो ते आपण बघू.
काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होते त्यांना आपण विघटनशील पदार्थ असे म्हणतो, तर काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही अशांना अविघटनशील पदार्थ असे म्हणतो. पण आता सांगा, प्लास्टिक हा विघटनशील आहे की अविघटनशील आहे? अविघटनशील आहे ना, कारण की तो नष्ट होत नाही. नैसर्गिकरित्या म्हणा किंवा मानवने प्रक्रिया करून नष्ट केला तरीही तो नष्ट होत नाही. पुढील तक्त्यात आपण प्लास्टिकचे विघटन प्लास्टिकचे विघटन होऊ शकत नाही, पण मग प्लास्टिकच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो? समजा आता आपण काही अशा वस्तू बघू की ज्याचे विघटन किती काळ होते आणि ते होते की नाही विघटन. आता सर्वात पहिले एक पदार्थ घेऊ आपण. पहिला पदार्थ घेतला आपण भाजी. हे भाजी किती काळ टिकते? समजा 1 ते 2 हप्ता, सहसा जास्तीत जास्त कालावधी त्याचा विघटनशीलचा काय असते? 1 ते 2 आठवडे. तर पदार्थ आपला भाजी. भाजी किती कालावधीपर्यंत त्याचे विघटन होऊ शकते? 1 ते 2 आठवडे. 1 किंवा 2 आठवडे है ना. आणि ते विघटन होऊ शकते का? त्याचं विघटनशील होते. काय काय भाजीपाला सडतो आणि त्याचं जमिनीत मिक्स होतो, म्हणजे त्याचं विघटनशील होते, म्हणजे तो विघटनशील पदार्थ आहे. विघटनशील पदार्थ. आता एक दुसरा आपण बघूया. दुसरा आहे सुती कापड. सुती कपडा. सुती कपडा किती वर्ष म्हणजे किती कालावधीपर्यंत तो टिकून राहू शकते? 4-5 महिने किंवा जास्तीत जास्त 1 वर्ष है ना. त्याचा कालावधी आपण वापरतो ना, सुती कपडे आपण यूज करतो कपडे, तर सहजासहजी ते खराब होता किंवा त्याचं हे होत नाही ना. किती वर्षापर्यंत टिकू शकते सहसा? तर ते 1 वर्षापर्यंत टिकू शकते ना. समजा 7-8 महिने चढून जास्तीत जास्त आपण त्यांना 1 वर्ष कन्सिडर करू. 1 वर्षापर्यंत. हा, आणि ते विघटन होते का त्याचं? हो, होऊ शकते, कारण त्याला रियुनिट करून नवीन वस्तू बनवू शकतात है ना. त्याचं आपण परत विघटन होऊ शकते, आपण त्याचं विघटन करता येते त्याचं. तर ते पदार्थाचा प्रकार कोणताही त्याचा विघटनशील. आणखीन एक उदाहरण बघू आपण. लाकूड. तिसरं लाकूड. आता किती कालावधीपर्यंत त्याचं विघटन होणार? विघटनाचा कालावधी किती असणार आहे लाकडाचा? 10 ते 15 वर्षापर्यंत असणार ना, कारण की लाकडाच्या वस्तू सहजासहजी खराब होत नाही किंवा ते म्हणजे विघटन करायचे असलं तरी लाकडाचे सहसा 10 ते 15 वर्षापर्यंत विघटन होऊ शकते. वर्ष है ना. आणि मग ते विघटन होऊ शकते त्याचं. कोणत्या प्रकारात येईल ते? विघटनशील पदार्थ. आता आपण पुढचा पदार्थ पाहू. प्लास्टिक. प्लास्टिक किती कालावधीपर्यंत टिकू शकतो? सहसा 1 वर्ष, 2 वर्ष का अनेक वर्ष टिकू शकतो. सहसा आपण कन्सिडर करू 1000 वर्षापर्यंत है ना. 1000 वर्षाच्या वर आपण तो कालावधीपर्यंत ते टिकू शकतो, किंवा त्याचं विघटन म्हणजे होतच नाही तर ते काय, ते अनेक वर्षापर्यंत टिकते, म्हणजे आपण फर्स्ट कन्सिडर करू 1000 वर्ष.
आता मग पदार्थांच्या प्रकारामध्ये काय येते, विघटनशील की अविघटनशील? सांगा, विघटन होते का प्लास्टिकचे? नाही. मग ते कोणत्या प्रकारात येईल? अविघटनशील पदार्थ. प्लास्टिक काय अविघटनशील प्रकारामध्ये. आता पाहू आपण थर्मोकॉल. थर्माकॉल आता तुम्ही तुमच्या घरी बघितलेलं असणार थर्माकॉल. कधी तुमच्या घरी आणलेले सहजासहजी न फुटणाऱ्या वस्तूंचं संरक्षणासाठी थर्माकॉल वापरला जाते, किंवा एखाद्या खोक्यामध्ये थर्माकॉल ठेवून त्यात ती जी वस्तू आहे जी नाजूक असते ती वस्तू ठेवली जाते. ते खोके हाताळताना त्या वस्तूला इजा पोहोचू नये त्यासाठी ते प्लास्टिक थर्माकॉलचे आवरण वापरत असतात त्या वस्तूला. ते आवरण म्हणजेच काय असते? थर्माकॉल. बऱ्याच ठिकाणी जेवणाकरिता प्लेट्स पण थर्माकॉलच्याच वापरलेल्या असतात. तुम्ही बघितलेलं असतं थर्माकॉल म्हणजे हे बघा, थर्माकॉल बघितलेलं आहे तसंच ते असं आहे ना. ते नाजूक असते, आपण त्याचे तुकडे किती बारीक तुकडे करू शकतो, थेंब थेंब थेंब, है ना. असे खूप नाजूक असते. ते आपण खाली टाकलं, समजा वरून खाली टाकलं तर ते तुटत नाही वगैरे, काही होत नाही, त्याला इजा पोहोचत नाही त्याला काही. म्हणून थर्माकॉलचा जास्तीत जास्त वापर ह्या नाजूक वस्तूंचा संरक्षणासाठी केले जाते. तर थर्माकॉल म्हणजे काय? तर थर्माकॉल हे पॉलिस्टराईन या संश्लेषण पदार्थांपासून बनवले जाते, पदार्थांपासून तयार होते. तर त्याला आपण थर्मोकॉल असे म्हणतो. तर थर्मोकॉल कोणत्या पदार्थांपासून म्हणतो? तर थर्माकॉल आपण बघितलं कोणत्या याच्यापासून म्हणतो? पॉलिस्टराईन. पॉलिस्टराईन या पदार्थांपासून थर्माकॉल बनवलं जातं. आता थर्माकॉल हा 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानावर तो द्रवावस्थेत जातो आणि थंड झाल्यानंतर स्नायू अवस्थेत त्याचे रूपांतर होते. त्यामुळे आपण आपण त्याला हवा तसा आकार देऊ शकतो. ते धक्का शोषक असल्याने ते नाजूक वस्तूंच्या संरक्षणासाठी वापरले जातात. आता आपण बघितलंय थर्माकॉल. आता होमवर्क. तर बघू, आता आहे प्लास्टिक म्हणजे काय व त्याचे गुणधर्म लिहा, आणि दुसरं आहे थर्माकॉल कोणत्या पदार्थांपासून तयार होतो ते लिहा. थँक्यू.